नमस्कार. आपल्या घरात सुख, शांती आणि एक सकारात्मक ऊर्जा कायम राहावी असं कुणाला नाही वाटत, बरोबर? आणि हे मिळवण्यासाठी ना घरातली एक खास जागा खूप मदत करते. हो, आपण बोलतोय देवघराबद्दल. आणि वास्तुशास्त्रानुसार हे देवघर घरात योग्य ठिकाणी असणं किती महत्वाचं आहे, चला आज हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी विचार केलाय का की आपल्या घरातल्या एनर्जीचं, ऊर्जेचं मुख्य केंद्र कोणतं असेल? तर ते आहे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय, म्हणजे आपलं देवघर. आणि वास्तुशास्त्र आपल्याला हेच शिकवतं की याच देवघरातली सकारात्मक ऊर्जा अनेक पटींनी कशी वाढवायची. चला, तर मग बघूया आपण आज काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी, देवघर इतकं महत्वाचं का आहे? मग त्याची सगळ्यात चांगली दिशा कोणती? कोणत्या जागा पण टाळल्या पाहिजेत? मूर्तींची मांडणी कशी असावी? लहान घरं असतील तर काय करायचं? आणि या सगळ्यामुळे आपल्याला काय फायदे होतात, हे सगळं आपण पाहणार आहोत. सगळ्यात आधी देवघराचं खरं महत्त्व काय आहे ते पाहूया. देवघर म्हणजे फक्त देवांच्या मूर्ती ठेवायची जागा नाही. नाही, ते आपल्या घराचं पॉवर हाऊस आहे. खरं तर इथूनच संपूर्ण घरात सकारात्मक आणि दैवी ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. हे देवघर आहे ना, ते घरातल्या पॉझिटिव्ह एनर्जीला एखाद्या मॅग्नेटसारखं स्वतःकडे खेचून घेतं आणि घरातच टिकून ठेवतं. म्हणूनच जर देवघराची जागाच चुकली तर घरातल्या संपूर्ण ऊर्जेचं बॅलन्स बिघडू शकतं. त्यामुळे योग्य जागा निवडणं खूप खूप महत्वाचं आहे. मग प्रश्न येतो की ती योग्य जागा नेमकी कोणती, कुठून ही सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते? चला आता वास्तुशास्त्रातल्या सगळ्यात महत्वाच्या नियमाकडे वळूया. देवघरासाठी सर्वोत्तम दिशा. वास्तुशास्त्रानुसार देवघरासाठी एक आणि एकच सर्वोत्तम दिशा आहे, आणि ती म्हणजे ईशान्य दिशा. याला ईशान कोण असेही म्हणतात. ही चक्क देवाची दिशा मानली जाते. असं म्हणतात की घरात जी काही सगळ्यात चांगली, सात्विक आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते ना, ती ह्याच दिशेतून प्रवेश करते. म्हणून बघा, एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. वास्तूचे बाकी नियम जमले नाहीत तरी चालतील, पण हा एक नियम, देवघर नेहमी नेहमी ईशान्य दिशेलाच असावं, ही गोष्ट अजिबात विसरू नका. बरं, काय करायचं हे तर कळलं, पण काय नाही करायचं हे समजून घेणंही तितकंच, किंबहुना जास्त महत्वाचं आहे. कारण आपल्या नकळत होणाऱ्या काही चुकांमुळे घरात येणारी पॉझिटिव्ह एनर्जी थांबू शकते. सगळ्यात पहिलं, बेडरूम. इथे देवघर ठेवणं टाळायला हवं. आता का? तर याचं कारण अगदी सोपं आहे. पूजेची जागा ही जागृत आणि चैतन्याची असते, तर बेडरूम ही विश्रांतीची, शांत झोपेची जागा आहे. या दोन वेगवेगळ्या ऊर्जा एकत्र आल्या की शांत झोपेत अडथळा येऊ शकतो. तसंच स्वयंपाकघरातही देवघर ठेवणं योग्य नाही. किचनमध्ये जेवण बनवण्याची धांदल असते, तिथे कांदा, लसूण अशा गोष्टी असतात. ही ऊर्जा पूजेसाठी जे शांत आणि सात्विक वातावरण लागतं त्याच्या विरुद्ध असते. आणि हा नियम तर अगदी कटाक्षाने पाळायला हवा. बाथरूमच्या जवळ किंवा बाथरूमच्या भिंतीला लागून देवघर कधीच असू नये. कारण वास्तुशास्त्रानुसार स्वच्छतागृहाला नकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानलं जातं, आणि ती ऊर्जा पवित्र देवघरापर्यंत पोहोचायला नको. जिन्याच्या खालच्या जागेत देवघर ठेवणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं. तुम्हीच विचार करा, जिन्यावरून सतत लोकांची ये-जा सुरू असते, म्हणजे त्या जागेवर सतत एक प्रकारचा दाब असतो. हा दाब तिथल्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह रोखतो. चला, जागा तर ठरली. आता बघूया की देवघराची आणि त्यातील मूर्तींची मांडणी कशी असावी, कारण तेही खूप महत्वाचं आहे. देवघराची उंची हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. नियम असा आहे की जेव्हा आपण पूजा करायला बसतो किंवा उभे असतो, तेव्हा देवाचे पाय आणि आपल्या छातीचा भाग एका लेवलला असावा. यामुळे आपली नजर थेट देवावर स्थिर राहते आणि प्रार्थनेत एकाग्रता साधायला मदत होते. आता मूर्ती ठेवताना ना, ह्या 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. 1. मूर्ती एकमेकांना चिकटवून गर्दी करून ठेवू नका, त्यांच्यात थोडं अंतर ठेवा. 2. घरातल्या देवघरातल्या मूर्ती शक्यतो 9 इंचांपेक्षा उंच नसाव्यात. आणि 3. देवांचं तोंड पश्चिमेकडे ठेवा. म्हणजे काय होतं की पूजा करताना आपलं तोंड आपोआप पूर्वेकडे, म्हणजे उगवत्या सूर्याच्या दिशेला होतं. यासोबतच आणखी काही गोष्टी. देवघरात कधीही तुटलेली किंवा थोडी जरी खंडित झालेली मूर्ती ठेवू नये. आपल्या मृत नातेवाईकांचे फोटो देवघरात देवांसोबत ठेवू नयेत. त्यांना घरात दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, देवघर नेहमी स्वच्छ, प्रसन्न आणि पवित्र ठेवा. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की आमच्याकडे तर लहान घरं आहेत, फ्लॅट्स आहेत, जागेची अडचण आहे, मग आम्ही काय करायचं?
काळजी करू नका, वास्तुशास्त्र यावरही अगदी सोपे आणि प्रभावी उपाय सांगतं. वास्तुशास्त्राचे नियम हे आजच्या काळातही तितकेच प्रॅक्टिकल आहेत. समजा घरात जागा कमी आहे, काही हरकत नाही. ईशान्य दिशेच्या भिंतीवर एक सुंदर लहानसं मंदिर लावता येतं. आणि जर देवघरासाठी वेगळी खोली नसेल, तर पूजा झाल्यावर देवघरावर एक पडदा टाकून ती जागा वेगळी ठेवता येते. सोप्पं आहे. बरं, हे इतके सगळे नियम का पाळायचे? याचा खरंच काही फायदा होतो का? तर हो, नक्कीच होतो. आता आपण बघूया की योग्य ठिकाणी असलेल्या देवघरामुळे आपल्याला कोणते अद्भुत आध्यात्मिक फायदे मिळतात. जेव्हा देवघर योग्य जागी असतं ना, तेव्हा घरात एक वेगळीच मनःशांती नांदते. घरात सकारात्मक ऊर्जेचा फ्लो वाढतो, ज्यामुळे समृद्धी आकर्षित होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली आध्यात्मिक वाढ होते. हे सगळं मिळून घरातलं वातावरण अगदी आनंदी आणि प्रसन्न राहतं. आणि म्हणून शेवटी ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की योग्य देवघर म्हणजे केवळ पूजा करण्याची जागा नाही, तर ते घरातल्या सकारात्मक ऊर्जेला दिलेलं एक खुलं आमंत्रण आहे. हे ते केंद्र आहे जे आपलं घर आणि आपलं जीवन दोन्ही शांतता आणि समृद्धीने भरून टाकू शकतं.